महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सारखणी येथील फाजलानी प्रोव्हिजन अँड किराणामध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कार्यवाही। 5 खाद्यतेलांच्या टाक्या केल्या सील तर अनेक खाद्यपदार्थ केले जप्त। नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून परिचित असलेल्या सारखणी येथील फाजलानी किराणा अँड प्रोव्हिजन मध्ये अन्न व औषध प्रशासनाने धडक कार्यवाही करत 5 टाक्या खाद्यतेल तर अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ जप्त केल्याने किनवट माहूर तालुक्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे। विशेष बाब म्हणजे ही किराणा दुकान फाजलानी कुटुंबाचे सर्वात जुनी किराणा दुकान म्हणून परिचित आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 5/7/2024 रोजी शुक्रवार नेहमीप्रमाणे सारखणी येथील फाजलानी प्रोव्हिजन अँड किराणा हे सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान उघडले आणि दुकान उघडताच सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान MH10 CX 9455 या पांढऱ्या रंगाच्या कारमधून 3 व्यक्ती सरळ किराणा दुकानामध्ये प्रवेश करून आपण अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचा परिचय देत तब्बल 2 तासापेक्षा अधिक काळ दुकानात राहून बारकाईने चौकशी केली। या चौकशीत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी खुला बाहेर ठेवलेल्या गोडेतेलाच्या टाक्यामधून नमुने घेतले असून 5 गोडेतेलाच्या टाक्यांना सील केल्याचे सांगण्यात आले असून विविध प्रकारचे खाद्य सामग्री सुद्धा जप्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। या किराणा दुकानाचे चालक फैसल हारून फाजलानी तर समद हरून फाजलानी हे दुकान चालवतात। फाजलानी प्रोव्हिजन अँड किराणा या दुकानामध्ये उच्च दर्जाच्या खाद्य सामग्रीचे पैसे घेतले जातात तर निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जातात। या आदिवासी बहुल भागातील जनतेच्या जीवनाशी खेळण्याचे काम संबंधित दुकान मालक करीत असल्याची तक्रार थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केल्याची चर्चा वर्तुळात ऐकावयास मिळत आहे। सदर प्रकरणात कुठलीही कार्यवाही होऊ नये म्हणून साम दाम दंडभेद सह राजकीय पुढाऱ्यांच्या दूरध्वनीचा सुद्धा वापर केल्याचे समजले। मात्र जनतेच्या जीवनाशी खेळ करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी वरिष्ठांनी कंबर कसली असून या प्रकरणात लवकरच कायदेशीर प्रक्रिया पार पाडून गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे। या गंभीर प्रकरणात अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कमालीची गोपनीयता बाळगली असून सर्व काही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली होत असून दोषींची गय केली जाणार नसल्याचे नांदेड येथील अन्न सुरक्षा अधिकारी व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी सतीश हाके रुर मरेवार यांनी स्पष्ट केले आहे। या कार्यवाहीमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गोडेतेलाच्या टाक्यांना सील करण्याची या भागातील बहुधा ही पहिलीच कार्यवाही मानली जात आहे। सदर प्रकरणात कोणत्या प्रकारची कार्यवाही केली जाणार याकडे या आदिवासी बहुल जनतेचे लक्ष लागून आहे। या कडक कार्यवाहीने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे। हे मात्र तेवढेच खरे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, सारखणी किनवट। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।